सिंह राशी. अडचणी का संपत नाहीत? कधी होणार आयुष्याचा उद्धार? कोणत्या वर्षी भाग्योदय होणार? सिंह राशीचे जीवन बाहेरून पाहिले तर तेजस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि मजबूत वाटते. पण या राशीच्या अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत असतो. इतक्या अडचणी का येतात? आणि त्या कधी संपणार? काही वेळा असे वाटते की मेहनत खूप केली तर यश दूरच राहते. नातेवाईकांकडून अपेक्षित साथ मिळत नाही. आर्थिक अडचणी पुन्हा पुन्हा येतात. आणि काही वेळा स्वतःच्या लोकांकडूनच निराशा मिळते. त्यामुळे मनात अस्वस्थता निर्माण होते की आयुष्य कधी स्थिर होणार आणि कधी भाग्य साथ देणार. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर सिंह राशी ही सूर्याची राशी आहे. सूर्य म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा, नेतृत्व आणि आत्मसन्मान. ज्यामुळे या राशीच्या व्यक्तीचे जीवन साधे नसते. त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे घडण्याची शक्यता असते, पण त्याआधी त्यांना संघर्षातून जावे लागते. अनेक सिंह राशीचे लोक लहानपणापासून परिस्थितीशी लढत असतात. कधी घरची जबाबदारी, कधी पैशांची अडचण, तर कधी नातेसंबंधातील ताण त्यांना अनुभवावा लागतो. पण या सर्व अनुभवांमागे एक मोठा अर्थ असतो. जीवन त्यांना घडवत असते, त्यांना मजबूत बनवत असते आणि योग्य वेळ येईपर्यंत त्यांची तयारी करत असते. खरं तर प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीच्या मनात एक जिद्द असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानायची नाही. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यातील संघर्ष हा कायमस्वरूपी नसतो. योग्य वेळ आली की परिस्थिती अचानक बदलू शकते, पण तोपर्यंत धैर्य, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवणे खूप आवश्यक असते. म्हणूनच सिंह राशीच्या अडचणी, त्यामागची कारणे आणि त्यांच्या आयुष्यातील भाग्योदयाचा काळ समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 1. सिंह राशीच्या आयुष्यात अडचणी जास्त का येतात? सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या राशीच्या व्यक्तीचे जीवन साधे नसते. सूर्य हा राजसत्ता, प्रतिष्ठा, अहंकार, नेतृत्व आणि आत्मसन्मान यांचा ग्रह आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात लहानपणापासूनच परिस्थिती त्यांची परीक्षा घेत राहते. अनेक वेळा घरातील जबाबदाऱ्या लवकर येतात. काहींना वडिलांशी मतभेद, घरातील आर्थिक चढ उतार किंवा कुटुंबातील तणाव अनुभवायला मिळतो. त्यांच्या स्वभावात स्वाभिमान खूप असल्यामुळे ते चुकीचे सहन करत नाहीत आणि त्यामुळे संघर्ष वाढू लागतो. लोकांना वाटते की सिंह राशीचे लोक खूप मजबूत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अधिक अपेक्षा टाकल्या जातात. यामुळे मानसिक तणाव वाढतो. पण या सर्व अडचणींचा एक वेगळा अर्थ असतो. जीवन त्यांना घडवत असते. जे लोक या काळात धैर्य ठेवतात ते पुढे इतरांपेक्षा खूप मजबूत बनतात. 2. कर्माचा हिशोब आणि उशिरा मिळणारे यश. सिंह राशीचे लोक मेहनती असतात, पण त्यांना फळ लगेच मिळत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक सिंह राशीच्या लोकांच्या कुंडलीत कर्माची देणी जास्त असतात. त्यामुळे जीवनात काही गोष्टी उशिरा मिळतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच स्थिरता मिळत नाही. नोकरी बदलणे, व्यवसायात नुकसान होणे किंवा योग्य संधी उशिरा मिळणे असे अनुभव येऊ शकतात. 25 ते 35 वर्षाचा काळ अनेकांसाठी संघर्षाचा असतो. मित्र दूर जातात, अपेक्षित साथ मिळत नाही आणि काही वेळा स्वतःवर शंका येते. पण हा काळ त्यांच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात त्यांना लोक ओळखायला, पैशाचे महत्त्व समजायला आणि निर्णय घेण्याची ताकद मिळते. अनेक मोठे उद्योजक आणि यशस्वी लोकांच्या आयुष्यातही सुरुवातीचा संघर्ष मोठा असतो. सिंह राशीचे लोकही हाच अनुभव घेतात आणि नंतर अचानक त्यांच्या आयुष्यात प्रगती सुरू होते. 3. शनीचा प्रभाव आणि अडथळे. सिंह राशीच्या लोकांसाठी शनी हा अत्यंत प्रभावी ग्रह ठरतो. शनी जेव्हा कठीण स्थितीत येतो तेव्हा आयुष्यात अनेक अडथळे निर्माण होतात. काम होत असताना अचानक अडथळा येणे, पैशांची अडचण, नोकरीतील ताण, लोकांचा विरोध किंवा मानसिक थकवा जाणवणे हे अनुभव या काळात वाढू शकतात. काही लोकांना असे वाटते की नशीब साथ देत नाही, पण ज्योतिषानुसार शनी हा कर्माचा न्याय देणारा ग्रह आहे. तो माणसाला चुकीच्या मार्गावरून परत आणतो. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले असतील तर शनी त्या गोष्टीचा सामना करायला लावतो. पण दुसरीकडे जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात त्यांना शेवटी शनी मोठे फळ देतो. अनेक सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनीच्या कठीण काळानंतर अचानक प्रगती दिसून येते. 4. नातेसंबंधामधील परीक्षा. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील एक मोठा धडा म्हणजे नातेसंबंध. ही राशी मनाने खूप मोठी असते. ते लोकांवर विश्वास ठेवतात, मदत करतात आणि नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करतात. पण अनेक वेळा त्याच लोकांकडून त्यांना निराशा मिळते. मित्रांचा विश्वासघात, नातेवाईकांमधील मतभेद किंवा कुटुंबातील गैरसमज यामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. काही वेळा ज्यांच्यासाठी ते सर्व काही करतात तेच लोक दूर जातात. या अनुभवांमुळे सुरुवातीला वेदना होतात,
पण हळूहळू सिंह राशीची व्यक्ती अधिक जागरूक होते. त्यांना कोण खरे आहे आणि कोण स्वार्थासाठी जवळ येते हे समजायला लागते. हा अनुभव त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरतो, कारण त्यानंतर ते अधिक मजबूत आणि शहाणे बनतात. 5. आयुष्यातील बदलाचा टप्पा. सिंह राशीच्या जीवनात एक असा काळ येतो जेव्हा अनेक वर्षाचा संघर्ष हळूहळू कमी होऊ लागतो. हा बदल अचानक घडत नाही, तर हळूहळू परिस्थिती फिरू लागते. अनेक ज्योतिष अभ्यासकांच्या मते 30 ते 42 वर्षाच्या दरम्यान सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठे वळण येण्याची शक्यता असते. या काळात त्यांना स्वतःची खरी क्षमता समजू लागते. पूर्वी केलेली मेहनत फळ देऊ लागते. काहींना नोकरीत बढती मिळते, काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते, तर काहींच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येते. कुटुंबातही हळूहळू आदर वाढू लागतो. ज्यांनी पूर्वी त्यांना कमी लेखले होते, तेच लोक त्यांच्या यशाची दखल घेऊ लागतात. या टप्प्यात जीवनात आत्मविश्वास वाढतो आणि निर्णय अधिक स्पष्टपणे घेतले जातात. 6. कोणत्या वर्षी भाग्योदय होऊ शकतो? सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचा काळ प्रत्येक व्यक्तीच्या जन्मकुंडलीनुसार वेगळा असतो, पण काही सामूहिक ग्रहस्थिती अनेक लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकते. 2026 नंतरचा काळ हळूहळू संधी देणारा मानला जातो, तर 2027 ते 2030 या दरम्यान अनेक सिंह राशीच्या लोकांना करिअर, पैसा आणि समाजातील स्थान यामध्ये प्रगती दिसू शकते. गुरु आणि इतर शुभग्रह अनुकूल असतील तर नवीन नोकरी, व्यवसाय विस्तार, परदेशाशी संबंधित संधी किंवा मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते. काही लोकांसाठी हा काळ घर खरेदी, जमीन किंवा नवीन सुरुवात करण्याचाही असू शकतो. अनेक वर्षे अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. हा काळ म्हणजे अचानक मिळालेला चमत्कार नसून दीर्घ संघर्षानंतर मिळणारे फळ आहे. 7. मानसिक ताकद आणि नेतृत्व. सिंह राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची मानसिक शक्ती. या राशीच्या व्यक्ती बाहेरून कितीही आत्मविश्वासी दिसल्या तरी आतून त्यांनी खूप संघर्ष सहन केलेला असतो. पण एक विशेष गोष्ट म्हणजे ते हार मानत नाहीत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी पुन्हा उभे राहण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यांच्यात नैसर्गिक नेतृत्व गुण असतात. लोकांना मार्गदर्शन करणे, जबाबदारी घेणे आणि संकटाच्या वेळी पुढे उभे राहणे हे त्यांच्या स्वभावात असते. त्यामुळेच अनेक सिंह राशीचे लोक पुढे जाऊन समाजात मोठे स्थान मिळवतात. संघर्षाच्या काळात त्यांनी शिकवलेले धडे त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवतात. जेव्हा त्यांचा चांगला काळ सुरू होतो तेव्हा ते फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही प्रेरणा बनतात. 8. आयुष्याचा खरा उद्धार कसा होतो? सिंह राशीच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी केवळ नशीब पुरेसे नसते. योग्य विचार, शिस्त आणि आत्मजागरूकता खूप महत्त्वाची असते. अनेकदा असे दिसते की जेव्हा सिंह राशीची व्यक्ती अहंकार कमी करते, संयम वाढवते आणि योग्य लोकांची निवड करते, तेव्हा जीवनातील अडचणी कमी होऊ लागतात. नियमित मेहनत, पैशाचे योग्य नियोजन आणि नातेसंबंधामध्ये संतुलन ठेवणे या गोष्टी त्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठरतात. काही लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतात आणि त्यातून त्यांना मानसिक शांतता मिळते. सकाळची शिस्त, सकारात्मक विचार आणि स्वतःवर विश्वास ठेवणे या साध्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा निर्णय योग्य होतात आणि त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर दिसतो. 9. नियतीचा खरा खेळ. सिंह राशीचे जीवन समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की त्यांची कथा सरळ नसते. सुरुवातीचा काळ अनेकदा कठीण असतो. लोकांचा विरोध, आर्थिक संघर्ष, अपयश किंवा नातेसंबंधातील वेदना यांचा सामना करावा लागतो. पण हेच अनुभव यांना घडवतात. अनेक वेळा नियती एखाद्या व्यक्तीला मोठे कामासाठी तयार करत असते. त्यामुळे सुरुवातीला त्यांची परीक्षा घेतली जाते. जे लोक या काळात तुटत नाहीत ते पुढे जाऊन आयुष्यात मोठे बदल पाहतात. एक वेळ अशी येते की त्यांना स्वतःच आश्चर्य वाटते की इतका कठीण काळ कसा पार केला. तेव्हा समजते की संघर्ष हा शेवट नव्हता तर एका मोठ्या सुरुवातीची तयारी होती. सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात हा बदल उशिरा का होईना पण प्रभावी असू शकतो. सिंह राशीचे जीवन समजून घेताना एक गोष्ट स्पष्ट दिसते. त्यांचा प्रवास साधा नसतो, पण तो अर्थपूर्ण असतो. सुरुवातीला आलेल्या अडचणी, अपयश आणि निराशा या कायमच्या नसतात. त्या फक्त जीवनाने दिलेल्या परीक्षा असतात. या परीक्षा पार केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात खरा बदल सुरू होतो. अनेक वेळा त्यांना वाटते की आता काहीच उरले नाही. त्यांच्यात आयुष्यात पुढे मोठा प्रकाश दिसतो. सिंह राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गोष्ट असते. ते कितीही वेळा पडले तरी पुन्हा उभे राहतात. त्यांचा आत्मसन्मान आणि जिद्द त्यांना पुढे नेत असते. काळ बदलायला वेळ लागतो, पण जे लोक संयम ठेवतात त्यांच्यासाठी संधी नक्की येते. जीवनात योग्य निर्णय घेणे, चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे या गोष्टी त्यांना पुढे घेऊन जातात.
भाग्योदय हा नेहमी अचानक होणारा चमत्कार नसतो. तो अनेक वर्षाच्या मेहनतीचा आणि सहनशक्तीचा परिणाम असतो. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातही हेच दिसते. सुरुवातीचा संघर्ष त्यांना मजबूत बनवतो आणि पुढचा काळ त्यांना ओळख, यश आणि समाधान देऊ शकतो. त्यामुळे अडचणी असल्या तरी त्या शेवट नाहीत, त्या फक्त आयुष्याच्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतात.